तर हा देशी गुलाब आहे. इथे एक वर कळी आली किंवा इकडे फूल आहे बघा एक. तर देशी गुलाबाच्या 20 ग्रॅम पाकळ्या घ्यायच्या आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी कोळून पिलं कुस्करून की संडासला साफ स्वच्छ होते, लघवीची जळजळ कमी होते, शरीरातली उष्णता कमी होते. गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद बनवला जातो. त्याची एक प्रोसिजर मी आता तुम्हाला सांगून ठेवतो की गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या देशी गुलाबाच्या, जसं आता हा देशी गुलाब आहे तर त्या स्वच्छ आणून धुवून स्वच्छ वस्त्रामध्ये त्याच्यावरचं पाणी टिपून घ्यायचं मांजरपाटाच्या वस्त्रावर आणि मग काचेची मोठी भरणी घ्यायची. त्या काचेच्या भरणीमध्ये खाली खडी साखरेचा एक स्तर लावायचा, त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या, मग नंतर खडी साखरेचा स्तर, असं ते गळ्यापर्यंत द्यायचं भरणीच्या. आणि भरणीचं तोंड पूर्ण बंद करून, शक्यतो आत पाणी राहायला नको म्हणून आधी व्यवस्थित पाणी टिपून घ्यायचं आहे सुती कपड्यामध्ये आणि उन्हात ठेवायचं आहे. तर उन्हात ठेवल्यानंतर मग साखर विरघळून काही दिवसांनी तो गुलकंद तयार होतो. हा गुलकंद रोज सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर एक चमचा खाल्ला की संडासला साफ होते, लघवीला साफ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीरातलं रक्त वाढतं. हिमोग्लोबिन वाढवणारं खूप मोठं औषध आहे गुलाब. आणि हिचं नाव तरुणी आहे, म्हणजे तुम्हाला तारुण्य टिकवून ठेवणं हाचा मोठा गुण आहे.